राणा आहेत, तुम्ही देखील अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केलेला आहे। शेवटल्या दिवशी रॅली लक्षणीय ठरली, कसं पाहता आज निकाल लागणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचा? ज्याच्यासाठी एवढी मेहनत आम्ही केली आहे, एक पक्षाची भारतीय जनता पार्टीची स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये जे चित्र होता आणि एकही भारतीय जनता पार्टीचं आमदार नव्हता, पण आज हा चित्र बदलला आणि ज्याही उमेदवारांसाठी मी प्रचार केला आणि खूप इमानदारीने ताकदीने मी प्रचार केला, तर मला वाटतं आज तो चित्र राजकमलवर भगवा आणि निळा वादळ हा सगळ्यांना दिसणार आहे। कसं वाटते रवींद्र नाना, तुम्ही म्हणतात की चौथ्यांदा विजयी होत आहेत, काय? खूप आनंद होते, कारण की एक नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडतून आलेले आम्ही दोघही व्यक्ती आहे। त्यांचे परिवार ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि आज चौथ्यांदा ते आमदारकी लढत आहे। मी एक माजी सैनिकाची मुलगी म्हणून एक मोठे पार्लमेंटला रिप्रेझेंट केला, तर मला असं वाटते की ते आनंद एक सामान्य जनतेपर्यंत, एक सामान्य व्यक्ती, एक आम व्यक्ती जो कल्पना करू शकते, जो स्वप्न पाहू शकते, त्यापैकी काही पलीकडेचा भाग आहे आमच्या दोघांच्या राजकीय क्षेत्रामध्ये एवढे आपली इन्व्हॉल्वमेंट करून चौथ्यांदा एक साधा बॅकग्राऊंडच्या व्यक्ती चौथ्यांदा आमदार बनत आहे, तर त्या गोष्टीचा आनंद तर नक्कीच आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।